तर महालक्ष्मी रेसकोर्स बिल्डर आणि कंत्राटदारांना देणं चुकीचं आहे। रेसकोर्सची जागा बिल्डरांच्या खिशात घालू नका असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि बीएमसीवर टीका केली आहे। कुणाच्या फायद्यासाठी RWITCच्या वतीने डील करण्यात आलं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय। तर मुंबईकरांच्या हितासाठी राज्य सरकारने ही मान्यता दिली आहे। महालक्ष्मी रेसकोर्स संदर्भात आशिष शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली। मागणी हीच आहे की तिथे रेसकोर्स सारखंच तिथे मोकळी जागा राहावी। त्यांचे बिल्डर मित्र कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्यमंत्र्यांचे येऊ नये ही आमची मागणी आहे। मग वरती असो जमिनीची का खालती असो अंडरग्राऊंड कार पार्कची पण गरज नाहीये, क्लब हाऊसची गरज नाहीये। जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी आहे। नाही, आम्ही याच्यात चौकशी पण करणार आहे की त्या क्लबमधून RWITCच्या वतीने हा जो काही तिथे डील केलं गेलंय कोणाच्या फायद्यासाठी केलं गेलं, कोणकोणत्या बैठकीत होतं याच्यावर आम्ही चौकशी लावूच आणि जे त्याच्यात गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई करू। पण आजच्यासाठी आमची मागणी ही आहे की मुख्यमंत्र्यांच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्राला ही जागा जाऊ नये। मला वाटतं याचा निर्णय राज्य सरकार योग्य रीतीने करेल। मुंबईकरांचं हित, मुंबईकरांना हवी असलेल्या मोकळ्या जागा आणि मुंबईकरांच्या आवश्यकता असलेल्या सुशोभीकरणाचे प्रस्ताव याला राज्य सरकार मुंबईकरांच्या हितासाठी मान्यता देईल। माझं मत राज्य सरकारपेक्षा वेगळं असूच शकत नाही। याचा निर्णय राज्य सरकार योग्य रीतीने करेल। मुंबईकरांचं हित, मुंबईकरांना हवी असलेल्या मोकळ्या जागा आणि मुंबईकरांच्या आवश्यकता असलेल्या सुशोभीकरणाचे प्रस्ताव याला राज्य सरकार मुंबईकरांच्या हितासाठी मान्यता देईल। माझं मत राज्य सरकारपेक्षा वेगळं असूच शकत नाही। 119 एकरची जागा ही ताब्यात घेण्याची घाई चाललेली असं म्हटलं तर योग्य होणार नाही। कारण आपण बघितलं असेल की मुंबईकरांचा पैसाचा लयलूट 2-2.5 वर्ष कशा प्रकारे केलेले आहेत आणि विशेष काही लोकांना डोळ्यासमोर ठेवून निविदा काढण्यासाठी हे करण्याचा घाट घातला जातोय। आमचे नेते आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांनी याबाबतीत सुस्पष्ट भूमिका घेतली आहे की तिकडे जे काय करायचं असेल ते लोकांना विश्वासात घेऊन करा। दुसरी माहिती आमच्याकडे की आजूबाजूला असणाऱ्या झोपडपट्ट्याचे SRA करून आपल्या काही मर्जीचे बिल्डरांना आणण्याचा घाट काही लोक घालताना आम्हाला पाहायला मिळत आहेत।